नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशनची आपण सगळी डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे. त्यांनी देताना आपल्याला शॉर्ट नोटिफिकेशन दिलेलं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच आज इफ्कोचा पण पेपर झालेला आहे इफ्कोचा पेपर एवढा चिल्लर होता, तुम्ही सहजासहजी तो सोडू शकत होता अशा ज्या ॲड येतात ना, नॅशनल सीड कॉर्पोरेशन असेल, त्याच्यानंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, त्याच्यानंतर तुमचं आज झालेलं इफ्कोसारख्या एक्झाम्स असतील, ह्या एक्झाम्स आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत ह्या अशाच मध्ये एखादी ॲड काढतात एखाद्या वर्षी आणि ते आपल्याला जॉब देऊन जातात त्याच्यामुळं हे जे पोस्ट असतील ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील त्यांनी एक शॉर्ट नोटिफिकेशन दिलेलं आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी कंपनी असेल ही भारत सरकारच्या अंडरटेकिंग म्हणजे हे भारत सरकारचा उपक्रम आहे. जशा बँका असतात तसंच ही सुद्धा कंपनी भारत सरकारच्या अधोरेखीखाली येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यात वेगवेगळ्या पोस्टसाठी इथं त्यांनी शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत. कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत? पहिली म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनी, ती जी असेल मार्केटिंग बेसिसवर 10 पोस्ट आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट्स ह्या सुद्धा 10 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर तुमचं ज्युनियर टेक्निकल ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह जे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असेल ती म्हणजे ॲग्रिकल्चर, हेच म्हणजेच तुमचं 125 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट ही जे असेल ह्याच्यात 2 पोस्ट आहेत मग हे जे तुमचं नोटिफिकेशन असेल फॉर्म कुठून भरले जातील, तर हे फॉर्म जे असेल एका वेबसाईट त्यांनी दिलेली www.cotcorg.org.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तिथं माहिती कळेल आणि हे पण सांगितलं आहे उद्यापासून म्हणजे 9/5/2025 पासून सकाळी 10 वाजल्यापासून 24/5/2025 च्या रात्री 12पर्यंत आपण तिथं ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन देऊ शकतो. हे त्यांनी इथं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. दुसरे महत्त्वाची गोष्ट, हे झालं तुमचं शॉर्ट नोटिफिकेशन हे शॉर्ट नोटिफिकेशन झालं. पण आपल्याला पाठीमागच्या वर्षीसुद्धा ही ॲड आलेली दिसलेली मग ही जी ॲड असेल ही कशा पद्धतीची असते हे आपल्याला याच्यातून पाहायचं आहे, डिटेलमध्ये पाहायचं. कारण नोटिफिकेशन आलं आहे म्हटल्यानंतर बऱ्यापैकी तोच पॅटर्न राहील जो मागच्या वर्षी होता. त्याच्यामुळे अगोदरच एक आयडिया आपल्याला घ्यायची. तर याच्यामध्ये आपल्याला पाठीमागच्या वर्षीचं नोटिफिकेशनमध्ये काय काय दिसतं ते आपल्याला पाहायचं आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं हे पूर्ण त्यांचं डिटेल नोटिफिकेशन होतं. त्यांनी सांगितलं होतं कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी कंपनी असेल ही कंपनी टेक्स्टाईल मिनिस्ट्रीच्या अंडर येते, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला महत्त्वाची जी माहिती असेल ती पाहिजे याच्यामध्ये मोड ऑफ ॲप्लिकेशन त्यांनी दिलं होतं. मी आत्ताही त्यांनी सांगितलं फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्ही वेबसाईटवरती जाऊनच तिथं काय करू शकतात, ॲप्लिकेशन देऊ शकतात. मागच्या वर्षी जो पेपर असेल हा पेपर इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी सांगितले होते. रजिस्ट्रेशन 12/6 म्हणजेच जूनमध्ये ही ॲड आली आणि 2/7 जुलैपर्यंत तिथं आपल्याला फॉर्म भरायचं. पण यावर्षी 25 तारखेपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला द्यायचे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे महत्त्वाचं असेल ते पाहिजे की नेमकी BSc ॲग्रिकल्चरसाठी काय काय आणि त्याच्यासाठी सिलेबस. तर वेगवेगळ्या पोस्टसाठी ज्या मागच्या वर्षी पोस्ट आल्या त्याच यावर्षी पोस्ट आहे फक्त वॅकन्सीमध्ये थोडाफार बदल झालेला असेल वॅकन्सीमध्ये थोडाफार बदल झालेला असेल. आता इथं तुमच्या मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंगसाठी 30 जागा, 30 तुमच्या 11 जागा आहेत 11. आणि इथं वयाची सुद्धा अट त्यांनी दिलेली, एज जी असेल त्या वयाची अप्पर एज सुद्धा दिलेलं आहे. तुमचं जर ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये जर समजा तुमचे MBA झालेलं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लिकेशन देऊ शकतात मॅनेजमेंट ट्रेनीसाठी, ज्याच्या पोस्ट आहेत 11 ह्या टोटल पोस्ट होत्या मागच्या वर्षी, यावर्षी 10च आहेत. तर याची वयाची अट किती होती? 30. हे पण आपल्याला माहिती. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे BSc ॲग्रिकल्चरसाठी ते म्हणजे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. ह्या ज्या जागा असतील ह्या जागा होत्या मागच्या वेळेस 120, यावर्षी 125. याच्यासाठी सुद्धा अप्पर लिमिट जे असेल, अप्पर म्हणजे शेवटचं लिमिट ते म्हणजे 30 वर्ष वय असतं, हे त्यांनी मागच्या वर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलं तर म्हणजे बऱ्यापैकी हेच असेल. दुसरं सर याला कोण कोण ॲप्लिकेशन देऊ शकतात, तर याच्यासाठी मागच्या वर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये होतं BSc ॲग्रिकल्चर एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲग्रिगेट्स 50% मार्क
आणि 45% इन केस ऑफ SC ST PH पा. जर तुम्ही ओपन कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीचे जर असताल तर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर नाही, दुसरे कुठले अलाइड ब्रांचेस चालणार नाही, हे मागच्या वर्षीचं नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. तर हे 50% तुम्हाला तिथं लागतील OBC आणि ओपनसाठी. SC ST जर असतील तर 45%ची अट आहे, पण फक्त BSc ॲग्रिकल्चर, हे लक्षात ठेवा. तर हे इथं ॲप्लिकेशन ह्या वर्षी जागा किती 125, मागच्या वर्षी किती होते 120 पा. याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून महत्त्वाचं काय, शॉर्टमध्ये जर आपण जर पाहायचं म्हटलं तर महत्त्वाचं अजून आपल्यासाठी असतील ते म्हणजेच तुमचं अजून आपल्या ज्युनियर असिस्टंट जनरल हे पण जागा नाही आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचं तेवढंच होतं. त्याच्या पुढे गेल्यानंतर पा, त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं होतं ते म्हणजे सिलेबस एक महत्त्वाचा होता पा, की सिलेबस नेमकी कसा असतो, कारण सिलेबस त्यांनी दिलेला आहे. हां, अजून एक पगार एक महत्त्वाचा आहे आपल्याला. पगार म्हणजेच तुमचा जे काही ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपल्यासाठी जी BSc ॲग्रिकल्चरसाठी जी पोस्ट आहे ती म्हणजे कोणती, ही ज्युनियर एक्झिक्युटिव्ह कमर्शियल, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. याचं एक ऑन ॲन ॲव्हरेज पेमेंट एक 40,000च्या आसपास तुमचं पेमेंट जातं पा, 40,000च्या आसपास. तर हे लक्षात ठेवायचं. तर हे आपल्यासाठी पोस्ट आहे पा. त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर पा प्रोबेशन पिरियडसुद्धा याच्यासाठी असतो. 12 महिन्याचा प्रोबेशन पिरियड त्यांनी दिलेला आहे पा, 12 महिन्याचं. पुढं गेल्यानंतर बॉन्ड पण याला, तर याचा बॉन्ड हे 3 वर्षाचं आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी अजून हे डिटेल यायचं आहे पा. मिनिमम एज किती लागतं, मागच्या वर्षी नोटिफिकेशनमध्ये सांगितलं होतं 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत हे तुमचं. काही पोस्टसाठी 30 वर्षे, काहीसाठी 32 आहे, पण 30 वर्ष आपल्या BSc ॲग्रिकल्चरसाठी जी पोस्ट आहे ज्युनियर जी काही कमर्शियल एक्झिक्युटिव्ह या पोस्टसाठी 30 वर्षे, पण मिनिमम वय पाहिजे 18 वर्ष पा. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय असेल ते म्हणजेच तुमचं इथं ॲप्लिकेशन फी जास्त असते पा. ती ॲप्लिकेशन फीमुळंच फॉर्म भरत नाही पोरं. ते म्हणजे काय, जनरल EWS OBC जे असेल यांच्यासाठी 1500 रुपये फी असते, SC ST साठी असते 500 रुपये. मग इथं प्रॉब्लेम असा होतो की जे काही तुमचे 1500 रुपये फी आहे आणि त्याच्यानंतर सर मग मला मुंबईसारखं सेंटर आहे, मग मी तिथं जाणारच नाही. म्हणून याचा प्रॉब्लेम असं होतं की आपलं सिलेक्शन अशा एक्झाममध्ये होत नाही. आता आपल्याकडं आत्ताच मागच्या 10-15 दिवसामध्ये एका मुलीचं वेटिंग लिस्टमध्ये क्लिअर झालेलं आहे पा, आपल्या ग्रुपवर पण टाकलेलं आहे. तर ती जी मुलगी असेल ती मुलगी वेटिंगमध्ये क्लिअर झाली, तर मग असे काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटू शकतात, हे लक्षात ठेवा. याच्या पुढे गेल्यानंतर पा आपल्यासाठी महत्त्वाचं असेल ते म्हणजे आता सिलेबस असेल पा. ॲप्लिकेशन कसं द्यायचं हे नोटिफिकेशन डिटेल येईल या वर्षीचं, हे पाठीमागच्या वर्षीचं नोटिफिकेशन आहे पा. आता इथं पा सेंटर जे असतात ते सेंटर असते आपल्या इथं फक्त मुंबई एकमेव सेंटर आहे, दुसरं कुठलंच सेंटर नाही, म्हणून पोरं फॉर्म भरत नाही, हे लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर पा आपल्यासाठी महत्त्वाचं असेल एकाच पोस्टला तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. 2 पोस्टसाठी जरी इलिजिबल असतील तर एकाच पोस्टसाठी. त्याच्यानंतर मिनिमम पर्सेंटेज पण दिलं होतं मागच्या वर्षी. क्वालिफाय EWS तुमचं ओपन कॅटेगरी OBC असेल 40% मार्क पाडावेच लागतील तरच तुम्ही तिथं क्वालिफाय होताल पा. SC ST साठी 35%. त्याच्यानंतर खाली आपल्याला महत्त्वाचं जे आणि ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग तुम्हाला भेटेल. आता हे महत्त्वाचं आहे की नेमकी सर याच्यासाठी काय काय असते, नवीन जे पोर असतील त्यांना माहीत नाही याच्यासाठी काय काय अभ्यास असेल पा, याच्यासाठी काय काय अभ्यास असेल. आता पा जनरली तुमचे जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स कसे असतील, पहिलं म्हणजे तुमचं इंग्लिश असेल. इंग्लिशमध्ये सुद्धा आर्टिकल्स, प्रिपोजिशन, वॉकॅब, त्याच्यानंतर रीडिंग कॉम्प्रेन्शन, सिनॉनिम्स, त्याच्यानंतर जंबल सेंटेन्स असे तुमचे इंग्लिशमध्ये असेल. तर इंग्लिश जे असेल तुमचं 15 क्वेश्चन्स असतील. 15 क्वेश्चन्स, एक क्वेश्चन 1 मार्कला, म्हणजे 15 मार्कला तुमचं काय असेल इंग्लिश. दुसरा सेक्शन असेल रिझनिंग युनिट सेकंड, ते असेल 15 क्वेश्चन्स, 1 मार्कला 1 क्वेश्चन, म्हणजे रिझनिंगसुद्धा 15 मार्कला. क्वांट जे असेल ते असेल तुमचं 15 क्वेश्चन्स, ते सुद्धा 1 मार्कला 1 क्वेश्चन, म्हणजे 15 मार्क्स. त्याच्यानंतर जनरल नॉलेजसुद्धा असेल. ते जनरल नॉलेज इंडियन जिओग्राफी, इंडियन ट्रेड इकॉनॉमी, करंट अफेअर्स वर्ल्ड आणि इंडिया, सायंटिफिक रिसर्च, अवॉर्ड, स्पोर्ट्स, वर्ल्ड जिओग्राफी याच्यावरती हे क्वेश्चन्स असतील. हे असतील 15 क्वेश्चन्स, एका मार्काला 1 क्वेश्चन, म्हणजे 15 मार्कला, हे लक्षात ठेवा. दुसरं सब्जेक्ट नॉलेज, म्हणजे तुमचं जे काही तुम्ही जर ज्युनियर एक्झिक्युटिव्हमधून जर फॉर्म भरलेला असेल तर तुमचं बऱ्यापैकी जे काय असेल
ते क्वेश्चन्स हे ॲग्रिकल्चरवरती असतील, हे लक्षात ठेवा, ॲग्रिकल्चरवरती. तर जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते 60 क्वेश्चन्स असतील. 60 क्वेश्चन्स म्हणजे 1 मार्काला 1 म्हणजे 60 मार्क्स, आणि वरचे तुमचे 15, 30, 45 आणि त्याच्यानंतर तुमचे 15 पुढचे 60 असे 120 पा, असे किती 120. याच्यानंतर आता पा आपलं जे महत्त्वाचं ते म्हणजेच मॅनेजमेंट ट्रेनिंग आपल्यासाठी ॲग्रिकल्चरसाठी तोच सिलेबस जो मी आत्ताच सांगितलं. तर ह्याच्यामध्ये अकाउंट्स हे पाठीमागच्या वर्षीचं नोटिफिकेशन आहे बरं का, नाही तर तुम्ही म्हणता या वर्षीचं आहे का. आता पहा, एक ही जी पोस्ट आहे आपली ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, याचं जे असेल हे सुद्धा इंग्लिश तेच तसंच आहे, रिझनिंग ते मी आत्ता सांगितलं तेच आहे, क्वांटसुद्धा तेच आहे, जनरल नॉलेजसुद्धा तेच आहे. याच्यामध्ये जे प्रोफेशनल नॉलेज राहील हे प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच तुमचं सब्जेक्ट नॉलेज हे 60 क्वेश्चन्स राहतील. मग या सब्जेक्ट नॉलेजमध्ये काय काय असेल सर ॲग्रिकल्चरमध्ये, गडबडून जायचं नाही, ते लगे वेगळं दिसतं म्हणून गडबडून नाही जायचं. पहिलं दिसल ते म्हणजेच ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ट्रेड आणि प्रॅक्टिसेस, हे तुम्हाला पॉईंट्स दिसतो. त्याच्यानंतर फार्म पॉवर, मशिनरी, इंजिनिअरिंगचा पार्ट आहे पा, ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजीवरती क्वेश्चन्स दिसतील, क्रॉप पेस्ट आणि मॅनेजमेंट म्हणजे पॅथॉलॉजीवरती क्वेश्चन्स दिसतील, मायक्रोबायोलॉजीवरती क्वेश्चन्स दिसतील. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ॲग्रिकल्चर ॲग्रोनॉमीवरती क्वेश्चन दिसतील, क्रॉप्सवरती क्वेश्चन, वीड मॅनेजमेंट, ऑर्गॅनिक फार्मिंग, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, डायमेन्शन ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनवरती क्वेश्चन्स दिसतील पा. त्याच्यानंतर कॉटनबद्दल विशेष फोकस त्यांनी दिलेला होता. कॉटन प्रोक्रुपमेंट, कॉटन एरिया, प्रोडक्शन, ईल्ड, कॉटन सिनेरिओ म्हणजेच कॉटनबद्दलच्या बऱ्यापैकी माहिती, आपला एक्सपोर्ट इम्पोर्ट किती, व्हॅल्यू किती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे विचारतील. आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्यावरचं विचारलं जाईल पा. तर हे आपल्यासाठी सिलेबस होतं. सॉईल मायक्रोबायोलॉजी हे लक्षात ठेवा, ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी हे वेगळं आहे, सॉईल मायक्रोबायोलॉजी वेगळं आहे पा, हे लक्षात ठेवा. तर हे आपल्यासाठी BSc ॲग्रिकल्चरसाठी ही पोस्ट आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह पा. तर ही जी पोस्ट असेल या पोस्टसाठी आपण ॲप्लिकेशन सगळ्यांनी द्यायचे, हे लक्षात ठेवा. आपलं सिलेक्शन होईल नाही होईल सर, मी नवीनच आलेलो इथं, मग नवीन आलेलो आहे तर मी फॉर्म भरायचा की नाही भरायचा, तर या सगळ्या गोष्टींना आपलं उत्तर असेल ते म्हणजेच काय, फॉर्म कंपल्सरी भरला पाहिजे. कंपल्सरी फॉर्म भरला पाहिजे, त्याच्याशिवाय फायनल सिलेक्शन होणार नाही, हे लक्षात ठेवा. फॉर्म कंपल्सरी भरायचा. पाठीमागच्या वर्षी आपण कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला इथून मुलांना गाडी करून दिलं होतं पा, गाडी करून इथून पाठवलं होतं, पण त्याच्यातले 4-5 जण जरी तरी सिलेक्ट झाले, बस ते 4-5 जण जरी रिझल्ट भेटला बस झालं. कारण ह्या ज्या जागा असतील 125 जागा आहेत पा, मॅक्सिमम चान्सेस आहे आपल्याला याच्यामध्ये सिलेक्शन घेण्याचा. AFO असो, CCI असो, कृषी सेवा, आपल्यासाठी जॉब महत्त्वाचं आहे. म्हणून हे जे पोस्टसाठी असेल ते पोस्टसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं म्हणजे द्यायचं, ठीक आहे. तर हे शॉर्ट नोटिफिकेशन आत्ता आलेलं होतं पा, हे शॉर्ट नोटिफिकेशन, डिटेल नोटिफिकेशन यायचं आहे. पण मी पाठीमागच्या वर्षीचं डिटेल नोटिफिकेशनमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथं सांगितलेल्या आहेत. आणि कुठल्या सिलेबस आपल्याला असतो CCIला ते सुद्धा त्यांनी मागच्या नोटिफिकेशनमध्ये दिला होता, ते तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर आपण डिटेल नोटिफिकेशन येईलच, पण फॉर्म हे 9/5 पासून 24/5 पर्यंत तिथं आपल्याला द्यायचे, ठीक आहे. इथं आपण थांबूया. एवढीच माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. धन्यवाद, थँक्यू.